हॅलो गाईज, माय न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर गाईज, आज आहे आपल्या नवरात्रांचा चौथा दिवस। तर चौथा दिवस आहे, तर आज मी 4 दिवसानंतर आमच्या देवालयामध्ये आरतीला झाली आहे। कारण आमच्या कुटुंबामधले जयदास ठाकूर यांनी खास मेसेज केला आमच्या ग्रुपवरती की सगळ्यांनी आरतीला उपस्थित राहावं। तर आम्ही तिथेच चाललो आहे। तर चला बघू आरतीला आज कशी आरती होते ती आमच्या ठाकूर परिवाराची। तर चला जाऊन बघूया आपण आमची आरती। आणि त्याच्यानंतर देवीच्या मंडपात थोड्या वेळाने म्हणजे 10 वाजता देवीच्या मंडपात यायला आम्हाला। तर चला जाऊ आमच्या ठाकूर परिवाराची आरती आज कशी होते ती बघायला। एक नंबर जोडा। तर काही खास वैष्णवीवरून आले 2 जण, छोटा भाऊ आणि मोठा भाऊ। एक नंबर रोटी वाजवतात दोघा पण। आमची सुंदर आरती झालेली आहे गाईस। मस्त जयदास बाबा आलेले, मस्तपैकी वैष्णवीवरून आले आमचे कुटुंबात। मस्त आरती होती आणि ढोलकी तर 1 नंबर वाजवली। शेवबुंदी आणले वाटायला आणि आमचे कॉमेडी मास्टर। बघू 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 आम्हाला पण दाखवा। बाबा कोणचं नाव आहे का द्यावं? प्रसाद करंदा।
नाही बाबा शानभर विश्रांती. तर गाईज आमचा ठाकूर परिवार आज पूर्ण आम्ही एकत्र येऊन आरती वगैरे केली आणि खूप एन्जॉय केलं. थोडंसं फेऱ्यांची 1-2 कडवे गाणी घेतली उषा आईंनी आणि निर्मला आईंनी. तर कशी वाटली सांगा आम्हाला आमची मजा. आणि हे बघा माझे मिस्टर आले. तुम्ही इकडे जाता ना.
नेहमीप्रमाणेच आम्ही 10 वाजता जातो मांडवामध्ये. आता पण मांडवामध्ये चालली आहे. अगोदर आलो आम्ही देवाऱ्यातून आमच्या, आता चाललो आम्ही, आवाज येत असो तुम्हाला डीजेचा, आम्ही इथेच चालू. तर चला बघू मांडवामध्ये काय गडबड चालू आहे. तर चला जाऊ. गाईस तेज आंटीला 9 दिवस कडक उपास आहे, पण राताला खातो ते. तेज आंटी कसं आहे खरोशीच. अशा तऱ्हेने मी गाईज आता घरी आली. माझा ब्लॉग मी इथे एंड करते. आज पण भरपूर एन्जॉय केलं आमच्या देवाऱ्यामध्ये पण आणि अंबादेवीच्या मंडपामध्ये पण. तर गाईज मी माझा ब्लॉग इथे एंड करते. तर पुन्हा भेटू उद्या. उद्या आम्ही दुसरीकडे जाणार आहे, पण उद्या भेटू आपण. तर माझा ब्लॉग इथेच एंड. बाय बाय.